श्री स्वामी समर्थ स्वामी विचार आईवडील भाग 2. आईवडील या विषयावर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या शिकवणीतून प्रेरित विचार. आईवडिलांच्या पायाशीच स्वर्ग आहे. त्यांच्या आशीर्वादाशिवाय कोणीही उन्नती करू शकत नाही. ज्या प्रकारे आपणाला कोणतेही कार्य यशस्वी करायचे असेल तर परमेश्वर ईश्वर यांचा आशीर्वाद आवश्यक आहे, त्याचप्रमाणे आपले कोणतेही कार्य आईवडिलांच्या आशीर्वादाशिवाय यशस्वी होऊ शकत नाही. आईवडिलांच्या मनाला दुखवणारा शब्दही पाप ठरतो. आपण आईवडिलांचा मान सन्मान करायला हवा. त्यांच्या मनाला लागेल अशी कोणतीही गोष्ट आपण टाळायला हवी. म्हणजे आईवडिलांच्या मनाला दुखवणारा शब्द हा पापच ठरतो. म्हणून त्यांचं मन दुखावेल असा एकही शब्द आपण बोलायचा नाही. आईवडिलांची सेवा हीच खरी भक्ती आहे. बाकी सर्व बाह्य दिखावा आहे. आपण आपल्या आईवडिलांची प्रामाणिकपणे सेवा करायला हवी. आईवडिलांची सेवा हीच खरी भक्ती ठरते. परमेश्वर देखील जो भक्त किंवा व्यक्ती आपल्या आईवडिलांची सेवा करतो त्याच्यावरच कृपादृष्टी ठेवतो. त्यामुळे आईवडिलांची सेवा करा, परमेश्वर तुमच्यावर प्रसन्न राहील. जो आपल्या आईवडिलांचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करतो त्याचे आयुष्य प्रकाशमान होते. जो भक्त आपल्या आईवडिलांचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करतो त्याचे आयुष्य प्रकाशमान होते. तो आयुष्यात यशस्वी होतो. आपण आपल्या आईवडिलांचे ऋण कधीही फेडू शकत नाही, परंतु ते फेडण्याचा आपण प्रयत्न करायला हवा. त्यासाठी आईवडिलांची सेवा करायला हवी. त्यांच्या मनाला चांगलं वाटेल असं आपण वागायला हवं. त्यांचं मन दुखवायचं नाही, त्यांना त्रास द्यायचा नाही. तर आपले आयुष्य हे प्रकाशमान होईल आणि आपणाला आयुष्यात यश नक्की मिळेल. आईवडील रागावले तरी ते आपल्या कल्याणासाठीच. त्यांचा रागही कृपेचा असतो. जगात अशा दोनच व्यक्ती आहेत, एक म्हणजे आईवडील आणि दुसरी म्हणजे आपले गुरु. ते आपल्या कल्याणासाठीच आपल्यावर रागावत असतात. आईवडील रागावले तरी ते आपल्या कल्याणासाठीच असते. आपले चांगले व्हावे म्हणूनच ते आपणावर रागवत असतात. त्यामुळे त्यांचा रागही कृपेचा असतो. आपण विनाकारण त्यांच्यावर रुसून बसता कामा नये, त्यांचा राग धरता कामा नये. कारण आईवडिलांचा राग हे आपलं कल्याणच असतं. आईवडिलांच्या चरणी नम्रता ठेवली की आयुष्यातील संकटे दूर होतात. आपण आपल्या आईवडिलांशी नम्रपणे वागायला हवे. त्यांना उद्धट उर्मटपणे बोलायला नको. आपण त्यांचा मान सन्मान करायला हवा. आपण जर आईवडिलांच्याबद्दल नम्रता ठेवली तर आपल्या आयुष्यात येणारी सर्व संकटे दूर होतात आणि आपले आयुष्य सुकर आणि सहज होते. म्हणून आईवडिलांबद्दल आपल्या मनात नम्रता आदर असायला हवा. आईवडिलांना दिलेलं एक प्रेमाचं वचनही स्वामींना प्रिय असतं. आईवडिलांची सेवा करा, आईवडिलांना मान द्या, आईवडिलांना सन्मान द्या आणि आईवडिलांना एक प्रेमाचं वचन द्या. या सर्व गोष्टी स्वामींना प्रिय असतात. श्री स्वामी समर्थ. आईवडिलांच्या आशीर्वादाशिवाय कोणतीही विद्या फलद्रूप होत नाही. आईवडिलांच्या आशीर्वादाशिवाय आपले कोणतेही काम होणे अशक्य आहे. अगदी लहानपणापासून आपण आईवडिलांचा आशीर्वाद घेऊनच परीक्षेत जातो. त्याचप्रमाणे आपणाकडे असणारी कोणतीही विद्या, कोणतेही ज्ञान आईवडिलांच्या आशीर्वादाशिवाय फलद्रूप म्हणजे यशस्वी होऊ शकत नाही. म्हणून आपल्या पाठीशी आपल्या आईवडिलांचा आशीर्वाद असणे आवश्यक आहे. आईवडील आपल्या मुलाच्या पाठीशी आपला आशीर्वाद सदैव ठेवत असतात. त्यामुळे आईवडिलांचा आशीर्वाद मिळवा. आईवडिलांची सेवा करा, त्यांचा मान सन्मान करा. ती सेवा म्हणजे ईश्वराची सेवा. आईवडिलांच्या सेवेमध्ये जगाचा सर्व धर्म सामावलेला आहे.
सर्वात मोठा धर्म कोणता असेल तर तो आहे आईवडिलांची सेवा. जगातील सर्व धर्म आईवडिलांच्या सेवेमध्ये सामावलेले आहेत. त्यामुळे धर्म पालन करायचे असेल तर आईवडिलांची सेवा करा. जगातील सर्व धर्म आईवडिलांची सेवा करा असे सांगतात. आईवडिलांना मान सन्मान द्या. त्यांचं मन दुखवू नका. त्यांना प्रसन्न ठेवा. त्यांना खुश ठेवा. ते त्यांचा आशीर्वाद आपल्यावर कायमस्वरूपी ठेवतील. म्हणून आपण आईवडिलांची सेवा हाच आपला खरा धर्म मानायला हवा. आईवडिलांचा सन्मान करा, कारण त्यांच्या कृपेमुळेच तुमचा मार्ग सुकर होतो. आईवडिलांचा सन्मान करा, त्यांना मान द्या. त्यांचं मन दुखावू नका, कारण त्यांची कृपा असेल तर आपल्या मार्गात येणारी सर्व संकटे दूर होतील किंवा त्या संकटाची तीव्रता कमी होईल. ती संकटे नाहीशी होतील आणि आपणाला कोणतीही अडचण येणार नाही. म्हणून आईवडिलांचा सन्मान करा, मान द्या. त्यांची कृपादृष्टी आपल्यावर कायम असते आणि त्यांच्या कृपादृष्टीमुळे आपले जीवन सहज, सोपे आणि सुखमय होते. श्री स्वामी समर्थ.